नमस्कार, मी डॉक्टर सुमेधा भोसले. मुद्द्याची गोष्ट या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आमची पहिली मालिका आहे मी आणि माझं आनंदी जीवन. आनंदी जीवन म्हणजे आनंदी शरीर आणि आनंदी मन. असं म्हटलं जातं, आनंदी मन नेहमी आनंदी शरीरामध्येच वास्तव्य करतं. अशा आपल्या मौल्यवान शरीराला आणि मनाला देखील सतत आनंदी ठेवण्यासाठी नक्की काय करायला हवं याविषयीचं प्रबोधन हे या चॅनलचं प्रयोजन. आपल्या शरीराअंतर्गत प्रत्येक संस्थेचं कार्य सुरळीत चालायला हवं. आरोग्याची कोणतीही तक्रार नको आणि यदाकदाचित काही तक्रार आलीच तर नक्की काय करायचं याविषयी मार्गदर्शन घेण्यासाठी आपण त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर्सना बोलावत असतो. महाराष्ट्रातील प्रेक्षक वर्ग आणि श्रोतृवर्ग तुम्ही अतिशय जिज्ञासू आहात, सुजाण आहात, नवीन गोष्टी जाणून घ्यायला तुम्हाला आवडतं आणि त्यामुळे आलेले तज्ज्ञ डॉक्टर्स सुद्धा तुम्हाला त्या त्या क्षेत्रातलं आधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक नवीन शोध, नवीन औषधं याविषयी माहिती देण्यासाठी तत्पर असतात, किंबहुना त्यांना ते आवडतं. खरं तर ही माहिती इतकी महत्त्वाची आहे की ती सर्वदूर पोहोचायला हवी आणि हे तुम्हीच फक्त करू शकता. आमच्या चॅनलला तुम्ही त्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. खरं तर इथं मला तुमचे आभार मानायचे आहेत, कारण अगदी अल्पावधीत तुम्ही हा आमचा चॅनल लोकप्रिय केला आहे, पण तरीही महत्त्वाची माहिती आहे, त्यामुळे आणखीन जास्ती लोकांपर्यंत पोहोचायला हवी. आजचा विषय आहे स्त्रियांमधलं वंध्यत्व, स्पेसिफिकली PCOS म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम किंवा पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज. यामुळे येणारं जे वंध्यत्व आहे याचं प्रमाण आता वाढतंय आणि त्याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आपल्याला आज लाभलेले आहेत त्या क्षेत्रातले तज्ज्ञ डॉक्टर संजय गुप्ते. डॉक्टर, तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. डॉक्टर संजय गुप्ते हे भांडारकर रोडवरील गुप्ते हॉस्पिटल चालवतात. तो खरं तर एक लँडमार्कच आहे भांडारकर रोडचा आणि गेले 45 वर्ष ना डॉक्टर, गेले 45 वर्ष तिथे हजारो स्त्रियांच्या अतिशय सुरक्षित आणि सुलभ अशा प्रसूती झालेल्या आहेत. पुण्यातल्या BJ मेडिकल कॉलेजमधून त्यांनी MBBS MD DGO केलं आणि ते पुण्यातल्या BJ मेडिकल कॉलेजमध्ये असोसिएटेड प्राध्यापक म्हणूनही काम करतायत. इतकं काम केल्यानंतर, इतका अभ्यास केल्यानंतर साहजिकच शोधनिबंधही लिहिलेले आहेत, ते सुद्धा 1500 आणि 8 पुस्तकं लिहिलेली आहेत, 500 चॅप्टर्स लिहिलेले आहेत आणि त्यामुळे वेगवेगळ्या नामांकित संस्थांकडून ते पुरस्काराने सन्मानित आहेत. काही महत्त्वाचे पुरस्कार मला इथे सांगायला आवडतील. मुख्य म्हणजे टाइम्स आयकॉनचा जो पुरस्कार आहे तो अतिशय रेअर म्हणजे सन्मानाचा पुरस्कार आहे आणि त्याहीपेक्षा सन्मानाचा म्हणजे रॉयल स्कूल ऑफ लंडन इथून त्यांना एक स्पेशल ऑनरिस क्यूसा नावाची ही फेलोशिप मिळाली आहे आणि ही खूप महत्त्वाची फेलोशिप आहे. ती अगदी स्पेशल लोकांनाच मिळते आणि त्यांना लाईफटाईम अचिव्हमेंट जीवनगौरव सन्मान मिळालेला आहे या क्षेत्रातील सर्वोच्च संस्थेकडून. इथेच ते थांबलेले नाही आहेत. जेव्हा मनुष्य बुद्धिमान असतो तेव्हा त्याला ज्ञानाची इतकी लालसा असते की त्यांनी लॉचाही अभ्यास केलाय आणि सध्या नुकतंच मागच्या महिन्यातच मला वाटतं त्यांनी जिनॉमिक्स हा स्टडी केलाय. जिनॉमिक्स हा अतिशय इंटरेस्टिंग टॉपिक आहे. म्हणजे तुम्हाला कुठले आजार का होतात आणि ते आजार होण्यासाठी तुम्ही का एलिजिबल आहात आणि तेच नाही तर ते होऊ नये म्हणून त्याच्यात काय फेरफार करायचे, अशी अतिशय गुंतागुंतीचं खरं तर हे संशोधन आहे. त्याविषयी पण आपण डॉक्टरांकडून माहिती घेणार आहोत. सोशल वर्कच्या त्यांना अवेअरनेस आहे आणि त्यांचं अस्मिता फाउंडेशन आहे आणि फक्त स्त्रीरोगाचीच नाही तर सर्व स्त्रियांना त्यांच्या विकासासाठी, डेव्हलपमेंटसाठी काय मदत करता येईल या दृष्टीने त्या अस्मिता फाउंडेशनचं अतिशय छान काम चालू आहे. असं हे चौफेर बुद्धिमान व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलेलं आहे. खरंच आपलं हे खरं भाग्य आहे. आपण त्यांना अगदी मनातले, तुमच्या मनातले प्रश्न मी विचारणार आहे आणि काहीही वाटले प्रश्न तुम्हाला वेगळे तर तुम्ही लिहून काढा आणि माझ्याकडे पाठवा. आपण त्यांना पुन्हा एकदा बोलावू. तर डॉक्टर, वंध्यत्व, स्त्रियांच्यातलं वंध्यत्व याचं प्रमाण हल्ली वाढतंय असं दिसून आलंय. स्त्रियांच्यातलंच नाही तर एकूणच जोडप्यांमधलं वंध्यत्व वाढतंय असं आपण म्हणायला हवं. कारण विविध कारणं आहेत त्याची. मुख्य म्हणजे की पहिली गोष्ट म्हणजे आता सगळे करिअरच्या मागे आहेत, त्याच्यामुळे मुळातच गर्भधारणा ही वयाच्या उशिराने म्हणजे 30च्या पुढे, असंच पूर्वी 30पर्यंत जनरली सगळ्यांची बाळंतपण होऊन मोकळे झालेले असायचे, पण याच्या हल्लीची सगळी जी जोडपी आहेत ती 30च्या पुढेच प्रयत्नाला लागतात. मग लक्षात येतं की काही गोष्टी आधी करायला हव्या होत्या. तर हा एक
मोठा घटक आहे याच्यातला. दुसरा मोठा घटक आहे तो म्हणजे आपली लाईफस्टाईल. खूप धकाधकीचं जीवन झालेलं आहे. नोकरीतले स्ट्रेसेस आहेत. पटापट आता विशेषतः आपण बघतो IT मधले जे प्रोफेशनल्स आहेत त्यांचे तर म्हणजे दिवसाचं हे पाहिलं तर इतकं स्ट्रेसफुल त्यांचं जीवन असतं. आणि कित्येक जण तर अमेरिका आणि युरोपच्या टाईमलाईनवर काम करत असतात आणि त्याच्यामुळे रात्री जागून स्टडीजमध्ये त्यांचं सगळं वर्क वगैरे असं असतं. त्याच्यामुळे ज्याला आपण डायर्नल व्हेरिएशन म्हणजे जीवनक्रमाचं जे आपलं एक ठरलेलं असतं ते सुद्धा त्यांचं बदलून जातं. शिवाय हे सगळं सेडेंटरी वर्क आहे त्याच्यामुळे ॲक्टिव्हिटी लेवल सगळ्यांच्या कमी झालेल्या आहेत. खाण्यामध्ये तर काही विचारायलाच नको, इतके बदल झालेले आहेत की त्याच्यामुळे जंक फूड आणि त्याच्यामुळे वाढलेली वजनं आणि ओबेसिटी असे अनेक कारणं आहेत. पण विशेषतः मी म्हणेन आपण जे म्हणतोय की नुसतंच स्त्रियांच्या मध्ये नाही तर मला काळजी वाटते ते पुरुषांमधलं व्यंगत्व जे वाढते त्याची पण. कारण या आता स्मोकिंग आहे हल्ली, सोशल ड्रिंक घेणं या नावाखाली ड्रिंक्स होतात आणि चुकीचा आहार. तर याच्यामुळे स्पर्म्स म्हणजे शुक्रजंतूंचं प्रमाण खूपच कमी व्हायला सुरुवात झाली आहे. म्हणजे असं म्हटलं आता असंच चालू राहिलं तर पुढे मग ते आपल्याला मिळतील की नाही की. मी ऐकलं होतं असं की 10 वर्षानंतर किंवा 20 वर्षानंतर पुरुषांच्या स्पर्मचं प्रमाण एकदम कमी होणार आहे आणि स्त्रियांचे पिरियड्स एकदम बंद होण्याची शक्यता आहे. एवढं होऊ शकतं असं इतक्या लवकर व्हायचं नाही अशा बघूयात. पण त्या दृष्टीने आपण जायला नको. आणि त्याच्याकरताच मला वाटतं तुम्ही सुरुवातीला म्हटलं की आपल्या मौल्यवान शरीराचं आपण मौल्य कसं टिकवायचं ते आपल्याच हातात. नाही, लाईफस्टाईल मध्ये खूपच वाईट बदल म्हणजे नको ते करतायत ही तरुण मंडळी. आणखीन काय कारण आहेत म्हणजे वंध्यत्वाची? आता आपण जे म्हटलं की PCOS हे स्त्रियांच्यातली एक महत्वाची गोष्ट आहे. PCO म्हणजे त्याला म्हणताना पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम म्हणतात. म्हणजे काय असतं की जे आपले स्त्रियांचे बीजांड कोश असतात त्याच्यामध्ये दर महिन्याला एक बीजांड तयार होण्याची प्रक्रिया व्हायला पाहिजे. पण ती प्रक्रिया योग्य रीतीने होत नाही. त्याच्याऐवजी एक छोटंसं ग्रेप लाईक असं द्राक्षासारखं दिसणारं फॉलिकलच तयार होतं. प्रत्यक्ष एक तयार होत नाही. अशी ती फॉलिकल्स तयार होत राहिली की त्याला सिस्ट म्हणतात. आणि अशी करेक्ट अगदी छोट्याशा आपल्या छोट्या द्राक्षासारखं म्हणूया आपण असंच तयार होतं. पण ते ओपन होऊन त्याच्यातून जे एक बाहेर पडायला पाहिजे ते पडतच नाही. आणि त्याच्यामुळे महिन्याला जे एक फॉर्मेशन व्हायला पाहिजे ते होत नसतं. म्हणून मग त्यांचे जे पिरियड्स असतात ते पण इरेग्युलर राहतात. नंतर हार्मोन्स बदलतात. मग हार्मोन्स बदलल्यामुळे आपण बघतो अगदी कॉमनली हल्ली मुलींच्या खूपसं पिंपल्स येणं वगैरे या गोष्टी खूप कॉमनली दिसतात. कधी कधी नको असलेले हेअर दाढी मिशांसारखे थोडेसे ग्लो यायला लागते. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत याचं मूळ कारण हे PCOS असं आहे. पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज. पॉली म्हणजे खूप, सिस्टिक म्हणजे ह्या सिस्ट आणि ओव्हरीज वरती येणारे हे खूप सिस्ट म्हणून त्याला पॉलिसिस्टिक म्हणतात. PCOD म्हणजे आणि PCOS सेमच म्हणजे सिंड्रोम. थोडंसं त्याच्यामध्ये आपण अगदी बारकाईने पाहिलं तर फरक आहे. PCOD हा मेनली आपल्या चुकीच्या डाएट आणि एक्सरसाइज अशामुळे होत असतो. PCOS हा जास्त गंभीर प्रकार आहे की त्याच्यामध्ये हार्मोन्स मधले चेंजेस खूपच जास्त झालेले असतात. एवढंच नाही तर ज्याला आपण चयापचन किंवा मेटाबॉलिक चेंजेस म्हणतो ते पण जास्त असतात आणि ते दुरुस्त करणं थोडं जास्त अवघड असतं. पण मला वाटतं आपल्या चर्चेसाठी आपण याच्यात फार फरक न करता, कारण जवळजवळ दोन्हीची उपचार हे सेमच असतात. लक्षणही सारखे आहेत आणि उपचारही सारखे आहेत. त्याच्यामुळे मला नाही वाटत आपण आताच्या आपल्या चर्चेमध्ये त्याच्यात फार फरक करावा. पण मला म्हणायचं होतं की हा PCOS किंवा PCOD हा हार्मोनल इम्बॅलन्स मुळे होतो का, हे झाल्यामुळे हार्मोनल इम्बॅलन्स होतो? अगदी चांगला प्रश्न आहे की मुळामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे हे सगळं होत असतं. आता हार्मोनल इम्बॅलन्स म्हणजे काय असतं की आपल्या शरीरामध्ये
एन्झाईम असतं म्हणजे स्त्रियांच्या शरीरामध्ये, आणि त्यांनी काय होत असतं की सर्व स्त्रियांमध्ये आधी एक म्हणजे ज्याला आपण अँड्रोजन्स म्हणतो म्हणजे पुरुष हार्मोन्स ती तयार होतात, त्याच्यावर एन्झाईमची ऍक्शन येते आणि त्याच्यामुळे ते स्त्री हार्मोन मध्ये बदलतात. म्हणजे ही एस्ट्रोजन नेहमीची का? ही नेहमीची प्रक्रिया आहे. हे एन्झाईम काही कारणाने कमी झालं की काय होणार की स्त्री हार्मोन तयार होण्याचं थोडं कमी होणार आणि पुरुष हार्मोन त्या स्त्रीमध्ये जास्त राहणार. म्हणजे आधी पुरुषांचं म्हणजे अँड्रोजनच असतं हो, आणि हो. प्रक्रिया होऊन ते इस्ट्रोजन हा, होतं एक- आणि प्रक्रिया झाली नाही तर ते मेल हार्मोन्स हा. जास्ती राहतात. आणि म्हणून मग हे हेअर ग्रोथ, अच्छा. पिंपल्स वगैरे या गोष्टी ज्या येतात मेलची हे- लक्षणं ती हा, त्याच्यामुळे. त्याच्यामुळे येतात. तसंच मग याच्यामुळेच ओबेसिटी निर्माण होते. एवढंच नाही तर ह्या प्रकारात काय असतं की एक महत्वाचं घटक याला इन्शुलिन रेझिस्टन्स असं म्हणतात. इन्शुलिन रेझिस्टन्स म्हणजे काय की आपल्या बॉडीमध्ये जे इन्शुलिन तयार होतं ते आपल्या त्यांनी जे काम करायला पाहिजे आपल्या शरीरात म्हणजे शुगर कमी करण्याचं, तर ते नेहमीच्या प्रमाणात होत नाही. बॉडी त्याला रेजिस्ट करते आणि मग अशा वेळेला काय होतं की अशा रुग्णांमध्ये इन्शुलिन हे खूप मोठ्या प्रमाणावर तयार व्हायला लागतं. बरं. आणि इन्शुलिन मोठ्या प्रमाणावर तयार झालं की त्याच्यामुळे हे जे हार्मोन्स आहेत ते बदलायला सुरुवात होते. त्याच्यामुळे आपण जे मगाशी म्हटलं की एक तयार व्हायच्या ऐवजी ती सिस्ट तयार होतात. हे मूळ कारणाचं हे ॲडिशनल इन्शुलिन आहे. ऍडिशनल इन्शुलिन. इन्शुलिन फक्त डायबेटीस करतो असं नाही तर अजिबात नाही. ते ऍडिशनल सगळीकडेच उपद्रवी आहे त्याचा जर आणि प्रमाण हे फार महत्वाचा मुद्दा आहे आणि हाच जरी आपण आज नीट समजावून घेतला हो, अगदी म्हणजे. तरी चांगलं आहे. काय की म्हणजे आता बरेच वेळेला हे बघितलं जात नाही की आपण नुसतं त्या मुलींना दोष देतो की अरे ह्या नीट खात नाहीत, ह्या एक्सरसाइज करत नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांना स्थूलत्व येतं, त्याच्यामुळे त्यांना हे PCOS होतं. पण त्याचं खरं कारण असं असतं की आई किंवा वडील यांच्यापैकी कोणाला तरी डायबिटीस असतो. बरं. आणि आई किंवा वडील यांच्यापैकी कोणाला जर डायबिटीस असेल तर त्यांची जी जेनेटिक लिंक असते त्याच्यामुळे या मुलीमध्ये हा इन्शुलिन रेझिस्टन्स निर्माण झालेला असतो. आता इन्शुलिन रेझिस्टन्स म्हणजे काय तर तिच्या बॉडीमध्ये म्हणजे आपलं इन्शुलिनचं काम काय आपण पहिल्यांदा बघतोय की आपण एखादा गोड पदार्थ खाल्ला किंवा आपण कार्ब्स पिष्टमय पदार्थ खाल्ले की आपली शुगर वाढायला लागते. तर ती शुगर वाढायला लागली की ती नॉर्मल आणण्याचं काम इन्शुलिनचं असतं. म्हणून बॉडी इन्शुलिन तयार करते आणि ती शुगर नॉर्मल आणते. आता या मुलींमध्ये इन्शुलिन चौपट जास्त निर्माण झाल्याशिवाय त्यांची शुगर नॉर्मल राहत नाही. म्हणून जर आपण त्यांची शुगर पाहिली त्यांना स्वतःला डायबिटीस नसतो झालेला, पण त्यांचं इन्शुलिन प्रोडक्शन खूप म्हणजे त्यांची बॉडी इन्शुलिन खूप वापरत असते आणि ते इन्शुलिन शरीरात निर्माण झालं की बाकीचे FSH, LH म्हणून जे हार्मोन्स असतात ते बदलतात. हे आपण म्हटलं तसं इस्ट्रोजन, अँड्रोजन याच्यामध्ये बदल दिसतात आणि पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम एक हार्मोन बिघडलं की सगळे ते चेन बिघडायला बिघडायला लागते. डायबिटीस नसताना इन्शुलिन जास्ती म्हणजे त्यांच्या स्पेशल डायग्नोस्टिक टेस्ट असतील आपण त्यांच्याकडे. होमा IR नावाची एक टेस्ट म्हणतात. म्हणजे फास्टिंग शुगर करायची, फास्टिंग इन्शुलिन करायचं आणि त्याचा एकमेकाशी रेशो किती आहे ते बघायचं आणि तो जर 3 पेक्षा जास्त असेल तर म्हणजे त्या मुलींचा दोष नसतो की जास्त खाणं किंवा आळशी आहेत म्हणून त्या लटकवत नाहीत. आणि डायबिटीस तर हल्ली बऱ्याच लोकांना भारताची राजधानी, भारत डायबिटीसची राजधानी, त्यामुळे मुलींच्याकडे बिचाऱ्यांचा दोष नसताना त्यांच्याकडे हे येते. पण मग या पॉलिसिस्टिकचं प्रमाण वाढले का? कारण सध्या स्टेटस मध्ये ना 14-15 मुली PCOSच्या साठी वजन कमी करण्यासाठी. पूर्वी मी जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा हे प्रमाण साधारण 5% कमी आढळायचं. आता ते 25 ते 30% जायला लागले. बापरे, 30% म्हणजे प्रत्येक 3 मुलींच्या मागे एका मुलीला PCOS आहे. ते आपण आता जागं व्हायला पाहिजे. म्हणजे आजचा एपिसोड बरं झालं आपण ह्या विषयावर महत्वाचं आहे. आणि आता याचं काय म्हणून मी माझ्या पेशंटना काय सांगत असतो की तुम्ही हे PCOS बरं करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण का की त्याच्यामुळे तुम्ही पुढच्या पिढीला पण वाचू शकणार आहात. नाहीतर
हे सगळं स्वरूप कसं होतं की आता यांनी जर इन्शुलिन यांच्या शरीरातलं जास्त वापरलं गेलं, पण बरेच पेशंट मला हे विचारतात आणि तो खरा महत्वाचा प्रश्न असतो की अहो तुम्ही म्हणतायत आमचं इन्शुलिन जास्त आहे आणि ते आई वडिलांच्या डायबिटीसमुळे आहे, पण माझ्या वडिलांना तर डायबिटीस वयाच्या 50-55 वर्ष झालं, त्याचं माझ्याशी काय संबंध. साहजिक आहे त्यांना वाटतं. आता त्यांना तेच समजावून सांगावं लागतं की तुम्ही आता जर तुमच्या शरीरातलं इन्शुलिन वापरत राहिला तशा मोठ्या प्रमाणावर जे तुम्ही तुमच्या जेनेटिक लिंकमुळे वापरलं जातंय तसंच तुम्ही चालू ठेवलं तर तुम्ही 50-55 वर्षाचे व्हाल तोपर्यंत इन्शुलिन तयार करणाऱ्या पेशी ज्या आहेत त्या एक्झॉस्ट होऊन जातात. मग इन्शुलिन कमी पडायला लागतं, त्याला आपण डायबिटीस झाला असं गेलं. तर त्याच्यामुळे तुमच्या पुढच्या पिढीला डायबिटीस व्हायला नको असेल तर तुम्ही आतापासून काळजी घ्यायला पाहिजे. इथपर्यंत काळजी घेतली नाही तर नक्की पुढच्या जनरेशनला डायबिटीस होणारच. आधीच्या जनरेशनच्या डायबिटीसमुळे या मुलींना इन्शुलिन रेझिस्टन्स आणि यांनी जर उपचार नाही घेतले तर पुढच्या पिढीला डायबिटीस परत तसंच. तर त्याच्यामुळे आपण आपलं लाईफ सायकल चालूच ठेवतोय. कुठेतरी कुठल्या तरी पिढीने ते मनावर घेतलं पाहिजे, पण त्यांचा दोष नाही, कारण त्यांना कुठे हे माहितीये की त्या मुलींना कुठे त्या तर म्हणतात मला काही डायबिटीस नाहीये, आई वडिलांना 50व्या वर्षी झाला तर तेव्हा बघीन. तसं नसतं ते, त्याची सुरुवात झालेली असते. पण मग डॉक्टरांकडे कधी यायचं पिरियड्स मध्ये काय म्हणजे लक्षणं काय आहेत की जेव्हा वन शुड अप्रोच डॉक्टरांना भेट दिली पाहिजे आपल्याला पीसीओएस असू शकेल असं कशावरून ओळखायचं? की पहिल्यांदा काय की अगदी सुरुवातीला जेव्हा पिरियड सुरू होतात तेव्हा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की ते इरेग्युलर असू शकतात, पुढे मागे होऊ शकतात. साधारण वर्षभरात ते सेटल होऊन रेग्युलर व्हावं अशी अपेक्षा असते. त्याच्यानंतर जर ते चालू राहिलं किंवा इरेग्युलरच आहे तर इट्स गुड टू म्हणजे मासिक पाळीमध्ये अनियमितता असेल तर डॉक्टरांकडे जायचं. पण हल्ली मासिक पाळी तर फार लवकर येते, म्हणजे 8-9 वर्षाच्या मुलींना येते. मग त्यामुळे पालकांना कदाचित वाटत असेल की हे लहान आहे बाबा म्हणून अनियमित आहे. तर म्हणजे 1 वर्षभर जर अनियमित असेल तर डॉक्टरांना सुरू झाली की साधारण वर्ष अगदी लवकर सुरू झालेली असेल तर 1.5-2 वर्षात ती नॉर्मलला यायला पाहिजे. अगदी 8व्या वर्षी सुरू झाली किंवा 9व्या वर्षी सुरू झाली तरी 1.5-2 वर्षात ती नियमित नाही झाली तर डॉक्टरांकडे जायलाच. साधारण आपण काय म्हणतो की आत्ताचं प्रमाण जे आहे ते 10.5 पर्यंत आलेलं आहे वयाचं. त्याच्या आधी सुरू झाली तर त्याची दखल घ्यायला पाहिजे, कारण त्याची वेगळी काही कारणं असू शकतात. 10.5च्या पुढे सुरू झाली तर ती साधारणपणे ठीक आहे. हल्ली आता पूर्वी 12 असायचं, 11 आता 10.5 पर्यंत आलेलं आहे. 11-12 पर्यंत ठीक आहे. म्हणजे पुन्हा असंही की 12-13व्या वर्षीपर्यंत आली नाही तरी त्याला वेगळं महत्व असतं. की मग ते ओव्हरीचं मुळातच कार्य नीट आहे की नाही बघावं लागतं. म्हणजे साधारण 10 ते 12 या वर्षामध्ये वयामध्ये मासिक पाळी सुरू व्हायलाच हवी. आधी झालं तरी डॉक्टरांकडे जायला हवं आणि 12 वर्षापर्यंत नाही झालं तरी सुद्धा जायला. आणि सुरू झाल्यापासून साधारण 1-1.5 वर्षात नॉर्मलला नाही आलं तरी एकदा डॉक्टरांच्या कानावर घालणं आणि काही गैर नाही, काही टेस्ट असतात त्याच्यावरून पटकन कळू शकतं आपल्याला की बाबा ठीक आहे तिची काही वर्षांनी नॉर्मल होणार आहे, तिला ट्रीटमेंटची जरूर नाही असं सुद्धा डॉक्टर सांगतील, काहीच प्रश्न नाही. पण मग हे पाळी आधी येण्याचं कारण काय असावं सध्या? पुन्हा लाईफस्टाईलच का? नाही, आता त्याच्यामध्ये जर आपण म्हटलं की 9 आणि 8 ज्याला झाली तर प्रॉब्लेम काय येतो की म्हणजे लाईफस्टाईल पेक्षा एक पिच्युटरी नावाची जी ग्रंथी असते आणि हायपोथॅलॅमस त्याच्यामध्ये काही बदल झालेले असतात आणि त्याच्यामुळे ते लवकर येतं आणि अशा वेळेला मुख्य होतं म्हणजे त्यांची ग्रोथ थांबते. पाळी लवकर आली की उंची वाढणं या गोष्टी, त्याच्यामुळे हे सगळं चेक करावं लागतं. कधी कधी मग ती नीट वाढ होण्याकरता त्यांना ग्रोथ हार्मोन्स नावाची इंजेक्शन द्यावी लागतात आणि ही जे आलेलं पिरियड्स असतात ते तात्पुरते बंद ठेवावे लागतात. त्याच्यामुळे ती वेगळी स्टेटमेंट सगळी असते. म्हणजे लवकर आली तर काळजीची गोष्ट आहे. 10च्या आत आलं तर नक्की डॉक्टरांकडे जायला हवं आणि 12च्या नंतर आली नसेल तरी डॉक्टरांकडे जायला हवं. भेटून घ्यायला काही हरकत नाही. अजून काय लक्षणं दिसतात पीसीओएस? आणि त्याच्यामुळे असंच की अनियमित पाळी आहे, त्याच्याबरोबर पिंपल्स खूप येत आहेत, लव येते आणि वजन वाढतंय. याच्यापैकी कुठल्याही गोष्टी असल्या आवाजात काही बदल होतो?
जनरली इतक्या लवकर नाही होत. बरं. हा, त्याच्यामुळे कारण तेवढं एन्ड्रोजन प्रोडक्शन नसतं, त्याच्यामुळे तसं नाही होत. आणि मसल्स मध्ये म्हणजे आता मी व्यायाम क्षेत्रात आहे हो. म्हणून मला तो एक उत्सुकता की ते मस्क्युलर वगैरे असतात का जास्ती त्या पुढे जाऊन जर याच्याकडे दुर्लक्ष झालं हा हा तर मग एकूणच ठेवण बदलते. म्हणजे जी मेल ओबेसिटी म्हणतो आपण, म्हणजे हो. वरच्या भागामध्ये Breast development. जास्त वजन आणि खाली कमी अशा टाईपचं ते अच्छा. त्याचं दिसण्याचं स्वरूपही बदलायला लागतं. तर त्याच्यामुळे पण मुख्य सांगायचा मुद्दा असा की हे सगळं कम्प्लिटली कंट्रोलेबल अँड क्युरेबल असतं. म्हणजे आपण काय म्हणजे आपण नेहमी बरं देतो काय चुकीचं घडतं याच्यावर, हो, पण हो. काय उपाय काय आहेत उपाय त्याचे काय असते आणि मग. उपाय सोपे आहेत. म्हणजे फक्त कमिटमेंट लागते. आणि मी नेहमी सांगतो की नुसतं त्या मुलीकडून तुम्ही काय अपेक्षा करू शकत नाही, की ती लहानच असते. हो ना. तर ती काय खाते ते फॅमिलीची कमिटमेंट. हो ना. 15व्या वर्षापर्यंत मुली खरंच इनोसेंट, त्यांना खरंच काही कळत नाही बिचाऱ्यांना. आणि आधी पिरियड सुरू झाल्यावरच गडबडून जातात आणि त्याच्यातून आणखीन असा प्रॉब्लेम असेल तर अवघड आहे. पण मग याच्यासाठी टेस्ट काय करायला लागतात? बेसिकली एक सोनोग्राफी करून आपल्याला त्याच्यामध्ये येतं. नंतर हार्मोन्सच्या टेस्ट करायला पाहिजे. त्या हार्मोन्सच्या टेस्टमध्ये जे बदल दिसतात ते कळतं. कधी कधी मी म्हटलं तसं होमा-IR नावाची ही टेस्ट आहे इन्शुलिन रेझिस्टन्स बघण्याची, त्यांनी त्याला आणखीन स्पष्टता येते. या सगळ्यामध्ये महत्त्वाचं असं असतं की हे कित्येक वेळा काही डॉक्टरांचंही माझ्या मते चुकत असतं की ते नुसतं तिला सांगू नये, नाही तिचं वजन कमी करा म्हणजे काम होऊन जाईल नॉर्मल. पण एवढं ते सोपं नसतं आणि त्या वयात ते फारच अवघड असतं. त्याच्यामुळे मोटिवेशन निर्माण करणं आणि हळूहळू म्हणजे वजनाला इतकं महत्व नाही जितकं इन्शुलिन रेझिस्टन्सला आहे. हे आपण समजून घ्यायला पाहिजे की तिचे सिम्पटम्स दूर झाले पाहिजेत. आणि म्हणून स्टेप बाय स्टेप जर नीट सांगितलं, आता तुम्ही आहारातले आहातच तर ते आपण नुसतंच म्हणतो वजन वजन कमी करायला काही. माझ्याकडे वेट लॉसला येतात ह्या छोट्या मुली, पण त्यांना डाएट देताना सुद्धा अवघड जातं त्यांच्या याच्यामध्ये. किंवा व्यायाम तर आपण त्यांना सांगतो करायला, पण त्यांनी जिम मध्ये व्यायाम करण्यापेक्षा खरं तर मैदानावर खेळावं या वयात असंही वाटतं मला. आणि डाएट बद्दल सुद्धा असंच येतं. आणि मुख्य म्हणजे वेट लॉस हा इतका टेम्पररी असतो की कुठंही थोडंसं खाल्लं गेलं की पुन्हा वजन वाढतं. त्यामुळे तुम्ही म्हणता तसं खरी ट्रीटमेंट आधी हॉर्मोनची बघायला पाहिजे. आणि आपण त्यांना वेट रिडक्शन करताना नुसतंच एक लोकांचा समज आहे की कॅलरी रिड्यूस केल्या आणि डाएट मधल्या आणि एक्सरसाइजनी जास्त खपवल्या तर वजन कमी होईल. हा एक म्हणजे दुर्ग्रह आहे असं मी म्हणेन. असं नाही, कारण त्याच्यापेक्षा काय आपण आहार देतोय, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की समानंतर खाल्ल्याचं झालं पाहिजे. त्याच्यामुळे कार्बच्या ऐवजी प्रोटीन्स देणं किंवा इव्हन आपण फॅट वाईट म्हणतो, पण ते सगळंच फॅट काही वाईट नाही, त्याला चांगले फॅट्सही असतात. तर तो नीट त्याचं प्रमाण आखून त्या मुलीला आवडेल असं कसं काय देता येईल हे महत्वाचे. ट्रीटमेंट पण आपण सोनोग्राफी मध्ये काय दिसतं, ते सिस्ट दिसतात का? सोनोग्राफी मध्ये ते त्याच्याशिवाय आपण त्याच्यावर कन्फर्म करत नाही. असं नाही की हे सगळ्याचे ना क्रायटेरिया, रॉटरडॅम क्रायटेरिया म्हणून म्हटलं जातं याला डायग्नोसिसचे. आणि फुल PCOS किंवा पार्शल PCOS असंही कधी कधी, किंवा स्टेज 1 स्टेज 2 असे वेगवेगळ्या प्रकारचे त्याचे क्लासिफिकेशन्स पण केली जातात. तर त्याच्यामुळे ओव्हरीमध्ये दिसली सिस्ट तर ते एक गोष्ट आहेच, पण ती सुद्धा पॉलिसिस्टिक ओव्हरी आहे का मल्टीसिस्टिक ओव्हरी हे एक डायग्नोसिस असतं. ते आपण आता परत आय थिंक लोकांना जास्त कॉम्प्लिकेटेड करण्यात अर्थ नाही, पण हे सोनोलॉजिस्टनी नीट समजून घ्यायचं असतं. कारण ह्या वयामध्ये, विशेषतः लहान वयामध्ये, अशी वेगळ्या प्रकारची छोटी सिस्ट पण मी विचारणार होते तुम्हाला की एक चॉकलेट सिस्ट पण ऐकलेलं होतं मी, किंवा सिस्टचे वेगळे प्रकार आहेत. मग ते कसं समजायचं की पॉलिसिस्टिक आहे का वेगळी सिस्ट आहेत? तर आता तुम्ही उल्लेख केला चॉकलेट सिस्टचा, तो तर एक फारच महत्वाची गोष्ट आहे ती अत्यंत. कारण त्याचा आणि पॉलिसिस्टिक ओव्हरीचा तसं म्हटलं तर अजिबात संबंध नाही. तर पण चॉकलेट सिस्ट मध्ये काय होत असतं की गर्भाशयाचं जे अस्तर आहे, त्याला एंडोमेट्रियम म्हणतात, जे पिरियडच्या वेळेला बाहेर डिस्कार्ड केलं जातं. तर त्याच्यातल्या काही पेशी या
गर्भाशयाच्या ट्यूब मधून, कारण ट्यूब मोकळ्याच असतात, तर ट्यूब मधून आत पोटामध्ये ओव्हरीवर पण जात असतात. अच्छा. आता या सर्व 100% मुलींच्या 100% वेळेला जातातच प्रत्येक पाळीला. पण आपली जी इम्युन सिस्टीम असते ती ओळखते की या इथल्या पेशी नाही आहेत, म्हणजे ओव्हरीवर गेलेल्या असतात त्या तिथल्या पेशी नाही आहेत, आणि ते त्या पेशी ऍब्सॉर्ब केल्या जातात. बरं. हे नॉर्मल गोष्ट म्हणजे पाळीचा जो स्त्राव आहे, मासिक पाळीचा स्त्राव, तो उलटा जाऊन पुन्हा ओव्हरीमध्ये येतो, Correct. जो बाहेर टाकला जायला Correct. पाहिजे, आणि त्या लक्षात येतात इम्युन सिस्टीमला, म्हणून त्या सिस्टच्या रूपात नाही, ते इम्युन सिस्टीमच्या जेव्हा लक्षात येत नाही हा त्यावेळेला त्या पेशी तिथे वाढू दिल्या वाढून जातात. आणि मग त्या सिस्टीमच्या तिथे लक्षात आलं तर वाढल्या. त्या ऑटोमॅटिकली त्या जनरली सगळ्यांच्या बाबतीत असंच घडत हा. असतं की ते ऍब्सॉर्ब केले जातं असं महिन्याच्या महिन्याला. त्या ऍब्सॉर्ब नाही झाले तर त्या तिथे वाढतात, मग तिथे वाढल्या तर पुन्हा तिथे परत ब्लड कलेक्ट होणार प्रत्येक पाळीच्या वेळेला, जसं पाळीचं ब्लड असतं ते, आणि ते ब्लड कलेक्ट होऊन ते जेव्हा असं आपण बघितलं तर डार्क मेल्टेड चॉकलेट सारखं दिसायला लागतं, आणि म्हणून त्याला चॉकलेट अच्छा, रंग चॉकलेट, मी तेच म्हटलं त्याला चॉकलेट म्हणण्याचं काय कारण आहे. तर चॉकलेटच्या रंगासारखं तुम्ही ते उल्लेख केला म्हणून सांगतो, अत्यंत महत्वाची गोष्ट ही, आणि ह्याच्याकरता काय लक्ष ठेवायला लागतं, या कंडिशनला एंडोमेट्रिओसिस असं म्हणतात. जसं पॉलिसिस्टिक ओव्हरीचं प्रमाण वाढलंय तसं एंडोमेट्रिओसिसचं प्रमाण पण हल्ली खूप वाढायला लागलंय. एंडोमेट्रिओसिस म्हणजे काय? म्हणजे हे जे चॉकलेट सिस्ट निर्माण होणं, म्हणजे मासिक पाळीतून जो स्त्राव बाहेर जायला हवा त्याच्या जे तो उलटा फॅलोपियन ट्यूब्स मधून ओव्हरी मध्ये येणं, अगदी त्याला ते एंडोमेट्रिओसिस. फार वाढायला लागले. म्हणजे ते सुद्धा म्हणजे मी म्हटलं 40 वर्षापूर्वी आम्हाला एक 3-4 महिन्यातून एखादी पेशंट तशी दिसायची. आता जवळजवळ आठवड्याला 2-3 पेशंट तसे दिसतात, इतकं वाढलंय प्रमाण. आणि दुसरं, जगभर हा प्रॉब्लेम आहे, आपल्या इथेच नाही. इनफॅक्ट जसं जसं प्रगती होते एखाद्या राष्ट्राची आणि आपण सोफिस्टिकेशन म्हणतो, तसा सोफिस्टिकेशनचा रोग आहे एंडोमेट्रिओसिस. म्हणजे इंग्लंड अमेरिकेमध्ये तर हा खूप मोठ्या प्रमाणावर आहे, आणि म्हणून तिथे एंडोमेट्रिओसिस अशी पेशंटनी निर्माण केलेली ऑर्गनायझेशन, एंडोमेट्रिओसिस ऑर्गनायझेशन. आणि याचं वैशिष्ट्य असं की याचं डायग्नोसिस फार उशिरा होतं. पण मग इम्युनिटी त्याच्या वाढवण्यासाठी स्पेशल काही वेगळं आहे काय? पुन्हा डाएट आणि एक्सरसाइज, लाईफस्टाईल किती महत्वाची आहे. आपण जे नको ते करतोय, नको ते वागतोय, ते ताबडतोब सुधारायला हवं. आणि मी आता आपल्या मुली आता बऱ्याचशा जणी शिक्षणासाठी वगैरे परदेशी जाऊन राहतात. आता योगायोग सांगायचं म्हणजे कालच आमच्याकडे आम्ही सर्जरी केली. ती मुलगी गेले 5 वर्ष अमेरिकेमध्ये आहे, एकटी स्टडी करते, छान तिचं त्या दृष्टीने. प्रत्येक वेळेला तिला पाळीच्या वेळेला प्रचंड दुखायचं. तिथल्या डॉक्टरांना दाखवलं, त्यांनी काय नाही, या वयात तसं असतं, पेन किलर्स वगैरे दिले. घरच्यांनी पण अगं नाही, सुरुवातीला सगळ्यांनाच दुखतं वगैरे, ते काय मनावर घ्यायचं नव्हतं. तिला इतकं सिव्हिअर दुखायला लागलं की तिला तिथे एकटीला राहणं शक्य नव्हतं, म्हणून ती आली आणि तिला आपण डायग्नोज केलं, तर ते सिव्हिअर एंडोमेट्रिओसिस निघालं. त्या सिव्हिअर एंडोमेट्रिओसिस मध्ये नुसते चॉकलेटचीच तयार होत नाही, तर त्या ओव्हरीज सगळ्या चिकटून बसायला लागतात, आणि मग भयंकर पेन सुरू होतं. आणि ती वेळीच ट्रीटमेंट नाही झाली त्याची तर मग पुढे जाऊन वंध्यत्व येतं. वंध्यत्वाचं आज एक मोठं कारण हे एंडोमेट्रिओसिस अजून एक कारण आहे महत्वाचं. अतिशय लाईफस्टाईल सुधारायला हवी, नियमित व्यायाम करायला हवा, डॉक्टरांनी सांगितलं त्याप्रमाणे बॅलन्स्ड, न्यूट्रिशियस, इंटरेस्टिंग आणि संशय. आणि थोडं लक्ष ठेवायला पाहिजे की ती मुलगी काय सांगतेय. आपलं तुला दुखणारच, आता लग्नानंतर ते जाईल वगैरे, हे फार आपले लग्नानंतर बऱ्याच गोष्टी गोड गैरसमज असतात. तसं नाही, तिला एकदा बघून तरी घेणं आवश्यक आहे. कुठलाही त्रास झाला तर गायनेकोलॉजिस्टना भेटायलाच हवं. आता पॉलिसिस्टिक ओव्हरियन तुम्ही पहिल्यांदा खूप एक छान दिलासा दिलात की हा सिंड्रोम आहे, हा बरा होऊ शकतो जर काळजी घेतली तर. मग त्याच्या ट्रीटमेंट भागामध्ये काय काय येतं? करेक्ट. तर त्याच्यात 2-3 येतं. पहिलं मी म्हटलं असं, आपल्याला इन्शुलिन रेझिस्टन्स आहे हे जाणीव करून घ्यायची. म्हणजे इन्शुलिन आपण शरीरात कसं वापरलं जाणार नाही जास्त ते बघायला पाहिजे. म्हणजेच कार्बोहायड्रेट्स कट डाऊन करायला पाहिजेत, म्हणजे इन्शुलिन जास्त निर्माण होणार नाही शरीरामध्ये. तर त्याच्यामुळे लो कार्ब डाएट हे पहिलं असतं. पिष्टमय पदार्थ बंद करायचे.
दुसरं एक्झरसाइज की ज्याच्यामुळे सुद्धा इन्शुलिनचं प्रमाण व्यवस्थित कमी छान. ठेवता येतं, हे दोन. आणि मग त्याच्याशिवाय हार्मोन्सचा बॅलन्स मेंटेन करणं. आता आपण जे म्हटलं की अँड्रोजन्स तयार होतात, म्हणजे पुरुष हार्मोन्स तयार होतात. म्हणून काही गोळ्या असतात की ज्याच्यामध्ये अँटी अँड्रोजन्स असतात. आता तिथे पण गंमत अशी आहे की त्या सुद्धा त्या गोळ्यांचा डोसही 21 दिवसाचा असतो. आणि कुठली 21 दिवसांची गोळी दिली की ते पेशंटना वाटतं ते गर्भनिरोधक गोळ्या देत आहे. मग "हो, आमच्या मुलीला तुम्ही गर्भनिरोधक काय गोळ्या देत आहेत वगैरे मी सुद्धा असं. विचारणार होते. पण त्या वेगळ्या असतात, त्या अँटी अँड्रोजन कंटेंट असलेल्या असतात. त्याच्यामुळे त्या निर्भयपणे घ्यायला हरकत नाही. म्हणजे मग तिची ही ज्या सगळ्या अनावश्यक लव येणं पिंपल्स, किंवा हा. या सगळ्या गोष्टी दुरुस्त व्हायला मदत होते. आणि लग्न झालेलं असलं आणि जर म्हणजे मूल हवं असेल तर त्याच्याकरता मग वेगळी ट्रीटमेंट असते. मग त्या ओव्हरीला थोडं स्टिम्युलेट करून आपण त्याचं काम सुधारतो आणि त्याला ओव्युलेशन इंडक्शन ड्रग्स असे म्हणतात. आणि मग त्याच्यामुळे मग परत ते स्त्रीबीज नीट तयार व्हायला लागतं आणि मग दिवस राहायला मदत होते. म्हणजे पीसीओएस असलं तरी घाबरायचं कारण अजिबात नाही. घाबरायचं प्रेग्नन्सी पर्यंत आपली प्रगती होऊ शकते. होऊ शकते. फक्त आणि योग्य वेळी डॉक्टरांकडे जाणं आणि महत्त्वाचं. स्वतःच्या हातात असतं हे सुधारणं, हे विसरायचं नाही हो. की आपल्या डाएट आणि एक्सरसाइज मुळे आपण हे बरं करू शकतो याची खात्री पटायला पटायला पाहिजे. पाहिजे. ते मोटिवेशन यायला पाहिजे की नाही, मीच हे बरं करून दाखवू शकेन. मला जे प्रबोधन झालं ते म्हणजे मुख्य नुसतं वेट लॉस वरती थांबायचं नाही, तो तर महत्वाचा आहेच. Correct. त्याच्यासाठी डाएट देताना बॅलन्स, न्यूट्रिशन, लोकल आणि समशस इंटरेस्टिंग असा डाएट द्यायला पाहिजे. बरोबर आहे. व्यायाम त्यांनी व्यवस्थित करायला Correct. पाहिजे. आणि फक्त त्याच्यावर न थांबता आधी हॉर्मोन्स मध्ये काही गोंधळ नाहीये ना हे बघण्यासाठी डॉक्टरांकडे जायला पाहिजे. त्याच्याही आधी म्हणजे 8व्या वर्षाच्या आधी किंवा 12व्या वर्षाच्या नंतर जर पाळी सुरू होत असेल तरी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे. Correct. आणि कुठलीही बाकीची तक्रार असेल तर ते लग्नानंतर बरं होईल अशावरती न विसंबता जी तक्रार आहे त्याची दखल घ्यायला दखल हवी. घ्यायला पाहिजे. एवढं आपण हा ट्रीटमेंटचा भाग आहे. पण सगळ्यात छान निरोप आहे की पीसीओएस असला तरी तो बरा होऊ शकतो आणि तुम्हाला व्यवस्थित गर्भधारणाही होऊ शकते. आता डॉक्टरांनी जिनॉमिक्स बद्दल अभ्यास केलाय. जिनॉमिक्स म्हणजे काय आणि त्याचा ह्या क्रांतिकारक बदल म्हणजे काय हे आपण पुढच्या भागात बघणार आहोत. आता आपण डॉक्टरांचे आभार मानूयात आणि त्यांना पुन्हा एकदा बोलावूयात कारण जिनॉमिक्स हा खूप इंटरेस्टिंग विषय आहे आणि त्यांच्याकडून आपण नक्की त्याच्याबद्दल माहिती घेऊया. धन्यवाद डॉक्टर. नमस्कार, धन्यवाद.